गेले अनेक दिवस शेतकरी या ठिकाणी येतो आणि इथल्या सगळ्याच्या माहोल मार्केटमधला तपासला जातो. तो मार्केटमधला माहोल तपासल्यानंतर आपण जो लहान लेकरासारखा माल सांभाळलाय, 6 महिने सांभाळलाय, त्या 6 महिन्यामध्ये जी काही कष्ट करून माल मार्केटमध्ये आणल्याच्या नंतर त्या मालाचं मूल्यमापन व्यवस्थित झालं का हेही शेतकरी पाहत असतो. आणि त्याच्यामध्ये माझे बरेचसे इथं आता बसलेले जुने शेतकरी, पण जुन्या शेतकऱ्यामध्ये सुद्धा मला काही त्यांच्या भावना ह्या समजून घेणं गरजेचं आहे. तर त्याचे आपलं नाव सांगा. माझं नाव सालार सोमान शेख, राहणार मडी. माझ्याकडं डाळिंब बाग बी आहे आणि गाडी पण आहे. बर. तर माझं काम काय असतं, निलाव झाले, लोकांचे भाव आले का स्टेटसला टाकून देणे. मग 200-300 लोक बघतात, मग कुणी बघितलं, कोणता शेतकरी कॉन्टॅक्ट मध्ये आला, हे आपलं त्याच्यासाठी मोबाईल चापत असतो. पहिली गोष्ट की ज्या वेळेस आपण युट्यूब चॅनलला व्हिडिओ टाकल्याच्या नंतर अनेक जो 35,000 शेतकरी आता आपले जे आहेत त्याला सबस्क्रायबर झालेले आहेत, पण त्या 35,000च्या 35,000 जागे आहेत का? नाही. त्याच्यामध्ये किती जागे आहेत? आज बाबा माझी व्हिडिओ 1000 लोकांनी पाहिली किंवा 2000 पाहिली किंवा माझा शॉर्ट व्हिडिओ 10,000 15,000 लोकांनी पाहिली, म्हणजे त्याचा अर्थ ते जागे आहेत. आता मला चाच्यांचं हे पटलं की मी स्टेटसला हे बाजार ठेवल्यानंतर माझा स्टेटस मी तपासतो आणि माझ्या स्टेटस मध्ये कुणी बोट दाबलेलं आहे आणि ज्याचा अर्थ त्यांना ही कल्पना आहे की यांनी स्टेटस ठेवला तर मला फोन करायच्या ऐवजी, त्यांना डिस्टर्ब करायच्या ऐवजी त्यांची गाडी चालवत असतील काय, पण त्यांनी त्यांचं काम केलं. तुम्हाला बाजार तपासायचे, मी सोलापूरचा बाजार ठेवलाय, मी पुण्याचा ठेवलाय, मी नाशिकचा ठेवलाय, मी मुंबईचा ठेवलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला गाडी पुण्याला न्या, नाही सोलापूरला द्या, मुंबईला नाही, नाशिकला ठेवा. ह्याचा अर्थ आहे ज्या वेळेस त्यांनी स्टेटस जो तपासला त्याला लगेच त्यांनी फोन केला की बाबा ज्यावेळेस गाडी थांबली त्यावेळेस फोन केला की तुम्ही आजचे जर रेट पाहिलेलेच आहेत तर आपला चालू होतोय का, आणि जर चालू होणार असेल तर तो स्टेटस ते तपासणार. चालू होणार नसेल तर त्यांचाही वेळ तो घाला होणार नाही. जसा माझ्याही सुद्धा व्हिडिओ सबस्क्रायबर अनेक लोक असले तरी पाहणारीच पाहतात, तसं त्यांना तो अनुभव आला. म्हणजे हे मुळात शेतकरी पण आहेत आणि त्याच्यामध्ये गाडीवाले पण आहेत. तर आता तुम्ही मडीहून इथपर्यंत आलेला, तर मला हे सांगा, माझ्याकडे काय तुम्हाला कमिशन मिळतं? कमिशनच्या आशेने आम्ही येतच नाही तुमच्याकडे. पण गाडीवाल्यांना तर आशा आहे कमिशन भेटावं. आता ज्याचा त्याचा विचार असतो ना, सगळे या विचार थोडे असतात. पण तुम्ही असं का मनात करत नाही की मला बाबा 50 रुपयात कॅरेटला भाडं आहे किंवा 70 रुपये किंवा 80 रुपये, पण माझ्या स्पर्धक दुसरीकडे जातोय त्यावेळेस त्याला दोघांना तसं शेतकऱ्याकडनं 70 रुपयाची, पण त्याला जवळजवळ 10-20 रुपये 25-25 रुपये मिळतात आणि मला शेतकऱ्याकडनं काहीच मिळत नाही. मग त्या टसल मध्ये त्याला 25 रुपये अजून एक्स्ट्रा, म्हणजे 70 आणि 25 95 रुपये पडतात, पण तुम्हाला 70च पडतात. त्यावेळेस तुमची डिझेलची काही तुम्ही कमिशन घेतलं नाही म्हणून तुम्हाला डिझेल कमी रेट मध्ये मिळणार नाही. तो विचार नाही करत नाही. मी काय विचार करतो, शेतकरी माझ्याकडे एकदा आला, तो जिथं समाधानी तिथं नेऊन त्याला सोडायचं. तो जर त्याचं थोडक्यात 10 रुपये विकत असलं, 10 रुपये किलो विकत आहे, आणि मी टाकलं तिथं 11 रुपये विकत, पण तिथं तो समाधानी नसला तर त्याचा काही अर्थ नाही ना. मला 2 रुपये नाही भेटले, पण तो शेतकरी कायमस्वरूपी माझ्याकडे राहणार आहे ना. कमिशन आज भेटल 500 रुपये, नंतर काय भेटणार आहे? नंतर तो शेतकरीच माझ्याकडून गेला तर 500 नाही आणि ते भाडं नाही. अल्लाह सबसे बड़ा है. वो देने पे क्या दे रहे हो, देने पे आए तो तुम्हारे कमिशन पे थोड़ा मोहताज रखने वाला है. ये जसं माझा परमेश्वर, मी ज्याला भगवान मानतो, तो आणि अल्लाह फरक नाही. तुम्ही तुमचं कार्य तुम्ही करत असताना वर स्कॅनर लागलेला आहे, तो स्कॅनर तुमचं टिपितोय बरोबर, त्या तुम्ही काय काय करताय आणि तुम्हाला तुमचा मोबदला हा परमेश्वर देत असतो, तुम्ही आम्ही नाही. तुम्ही जर शेतकऱ्याचं चांगला पुढे विचार करून जिथं 10 रुपये जात आहे तिथं पुढे 11 रुपये मिळतील का, 12 मिळतील का, 15 मिळतील का, मला भले कमिशन नका मिळू द्या, पण माझी गाडी ही सतत चालवण्यासाठी परमेश्वर अशी असंख्य शेतकऱ्यांची नाळ माझ्याशी जोडून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून माझी गाडी ज्या वेळेस चालती, कधी चालती, ज्या कमिशन घेणारची गाडी की ज्या वेळेस सीझन आहे, गाड्याच भेटत नाही, त्या पिरियडला गाडी त्याची चालती. पण मला हे सांगा
तुम्ही गाडी हप्त्यावर घेतलेली आहे, कदाचित तुमच्यात लोन करत नाही, हा. खिशातलेच पैसे असून तुम्ही गाडी घेतली असेल. परिस्थिती जसं असेल तसा पण मला माझ्या व्यापारात हे शिकलं की मुस्लिम समाज शक्यतो लोन करत नाही. हा, नाही करत. बरोबर आहे. ज्याची परिस्थिती आहे हम्म. तो नाही करत. आता आम्ही सर्वसामान्य माणसं, शेती करणारे, खेड्यात राहणारे म्हणणार आम्ही तर कॅश नाही घेऊ शकत ना. आमच्यासारखे तो लोन करतात, ते करावं लागतं. ठीक आहे. मग जर मला सांगा, तुम्ही आज ह्या सगळ्या प्रक्रियेमधून आज 4 महिने सीझन चाललेला, तिकडे घ्या मुलाखत चालली, तर तुम्ही चहा मधून आम्हाला डिस्टर्ब करू द्या ना, चहा द्या त्यांना सगळ्यांना. ठीक आहे. तर आता चहा सुद्धा सर्वांनी पिलेला आहे. आता दुसऱ्यांदा एक जरी राहिला माणूस, मी हे चहाहून सांगतो, सगळ्यांना चहा पिलेला आहे. शेतनी सगळ्यांना चहा पाजला, पण 2 माणसं माझी ज्यावेळेस कप, 3 माणसं पुन्हा कप घेतलेले आहेत, 3 पुन्हा आलेली आहेत. आणि ही 3 माणसं सुद्धा माझ्या दृष्टिकोनातून महत्वाचा पार्ट आहे. नाहीतर शेतनी सगळ्यांना चहा पाजला आणि मला काय चहा पाजणार आहे, त्याचा आत्मा कुठंतरी मला शांती मिळवून देणार नाही. मला शांती मिळवून देण्यासाठी माझं काम आहे, त्यांना एकेकाला चहा मिळवून देणं हे माझं कर्तव्य. तर दुसरा पार्ट आपण इथं आलो होतो की ज्या वेळेस 4च महिन्यामध्ये गाड्या मिळत पण नसतात, पण बाकीच्या दिवस गाड्या उभ्या असतात आणि त्यावेळेची बिगर कमिशनची जी गाडी आहे ही 12 महिने चालल्याशिवाय राहत नाही. हा तुमचा आणि माझा अनुभव आहे. बरोबर आहे का? मग तुम्हाला कमिशन महत्वाचं आहे का शेतकऱ्यांचे पैसे होणं महत्वाचं आहे? शेतकरी महत्वाचा आहे सगळ्यात आधी. शेतकऱ्याचे पैसे झाले ते महत्वाचं आहे. आपलं कमिशन नाही भेटलं तर त्याच्या वाचून काही राहणार नाही. गाडी कंटिन्यू जर झाली तर 2 रुपये जे भेटणार आहेत तुम्हाला रेग्युलर मध्ये भेटणार आहेत ना. आणि जे कमिशन साठी आपण पळणार तेच फक्त सीजन मध्येच आहे. सीजन मध्ये लोकांना गाड्या भेटत नाही, पर्याय ते कोणाला तरी त्याला घेऊन माल मार्केटला आणणंच आहे. तसं हाफ सीजन मध्ये जो आपल्याला ध्यान करतो, अरे नाही पहिला फोन करावा लागेल, आपले 5 कॅरेट असले तरी किती येऊन घेणार. आणि आमचं वैशिष्ट्य असं आहे, त्यांनी त्या शेतकऱ्याने 1000 कॅरेट दुसऱ्याच्या गाडीत धावून द्या, पण त्याची जर तो म्हणला भाई माझे 5 कॅरेट येतं, त्याला 5 कॅरेट त्याच्या घरी नेऊन टाकायचे, त्याच्या घरून आणायचे, त्याची पट्टी पवस करायची. आपण म्हणायचं नाही लोकांकडे तू 1000 कॅरेट वाहिले आणि 5 कॅरेट माझ्याकडे देऊ राहिला आहे, त्याला त्याचा विषयच नाही काढायचा. फक्त आपलं कामाशी काम ठेवायचं. तो समोरच्याचा विचार काय आहे त्याचे विचार त्याच्यापाशी, आपण फक्त आपला विचार चांगला ठेवायचा, आपण चांगलं वागायचं. समोरचं वाटोळ होईन हे विचार कधी करायचा नाही. आपलं चांगलं होईन, समोरच्याचं चांगलं होईन ह्या विचाराने आपलं जीवनशैली वागत राहायचं, चालत राहायचं. खऱ्या अर्थानं भाईंनी एक चांगला विचार दिला की गाडी धंदा त्यांनी ते आत्ता करतात, पण माझी आयुष्याची सुरुवात वयाच्या 17व्या वर्षी गाडी धंद्यातनं झालेली. माझं दुकान भाजीपाल्याचं असून सुद्धा गाडी आमच्याकडनं म्हणजे दुसऱ्या गाड्या जाती त्यावेळेस मी फक्त विचारायचो की का तुम्ही माल दुसरीकडे टाकता, का आमच्या दुकानावर टाकत नाही भाजीपाला. त्यावेळेस मला कळायचं की कोणाचं तरी नातं आहे, काय आहे, संबंध आहे, त्यामुळे टाकतो. पण आम्ही हे विचारायचो की आमच्या दुकानावर तुम्हाला जर काय अडचण असेल तर मला सांगा, मी शेटला सांगतो. ती वयाची सुरुवात 17व्या वर्षी मी केलेला गाडी धंद्यातला माणूस आहे, पण यांच्या बाग ह्याच्यात शेतामधून जो माल मार्केट पर्यंत दुकानावरणापर्यंत सुरक्षित आणणं काम हे गाडीवालेच असतं. कारण तो माल त्यांच्या ताब्यात दिसतो, पण गाडीवाल्याची जबाबदारी असते. पण ज्या गाडीमध्ये माल टाकण्याच्या अगोदर शेतकरी ज्यावेळेस माल पॅक करत असतो त्यावेळेस चांगला माल हा विकायला सोडत असतो आणि हलका माल हा स्वतःच्या घरी खात असतो आणि हलका माल हा मजुराला वाटत असतो. हे मी अनुभवलेला एक गाडी धंद्यातला मालक आहे. आणि गाडी धंदा हा 4 वर्ष केला तर मला हे सगळं चित्र कळालं की शेतकऱ्याच्या व्यथा काय आहेत, शेतकऱ्याला अडचणी काय आहेत हे समजल्यानंतर मला बरंचसं ग्राउंड प्राप्त झालं. आणि म्हणून कमिशन घेऊन माल पाठवणाऱ्या गाड्या असंख्य असतील, पण आपल्याकडे येणाऱ्या संपूर्ण गाड्या मी छाती डोक्याने सांगतो बिगर कमिशनच्या आहेत. आणि मी आज कमिशन वाटलं तर मला कदाचित आवक येईल, पण कमिशन मध्ये स्थिरता नाहीये. मी जर 5 रुपये दिलं तर दुसऱ्याने 6 दिलं तर तिकडे जाणार आहे, मी 10 दिलं तर दुसऱ्याने 15 तर तिकडे जाणार आहे. मग मी कमिशनच्या मागे लागून त्या गाडीवाल्याचं भलं करायचं का माझ्या शेतकऱ्याचं मी भलं करायचं? माझ्या शेतकऱ्याला जर मी 10 रुपये वाढवलं तर कॅरेटला 200 रुपये वाढतील. माझ्या शेतकऱ्याला जर 20 रुपये किलो वाढले तर कॅरेटला 400 रुपये वाढतील आणि एका गाडीला 40,000 रुपये वाढतील. मग त्या गाडीवाल्याला 1000-2000 रुपये देण्यापेक्षा माझ्या शेतकऱ्याचं जर 40,000 रुपयाचं मी वाढीसाठी मी तो कुठेतरी कारणीभूत ठरलो तर मला असं वाटतंय तो शेतकरी मला सोडणार नाही. आणि शेतकरीच खऱ्या अर्थानं व्यवसायाचा केंद्रबिंदू आहे आणि तोच आपल्याकडे असलं तर त्या फांट्याशी मला काय देणं घेणं नाही. कारण खोड जोपर्यंत माझ्याशी जोडले गेलेलं आहे तर मधल्या माणसाला मध्यस्थीला मी जवळ करण्यात कधीही पुढे येणार नाही. हे तत्व ठेवून 35 वर्ष मी काम करतोय. म्हणून भाई
तुमच्या व्यवसायाने तुम्ही जे व्यवसाय करता तो मी केलेला आहे आणि शेतकऱ्याला खरा न्याय मिळवून जर दिला तर मला असं वाटतंय की केडी चौधरीच्या बाबतीमध्ये अनेक अफवा सोडल्या की त्यांचे पैसेच मिळत नाही, त्यांचे लेटर्स होतात अमुक तमुक, पण कुठंतरी 1-1.5% डॅमेज मधल्या काळात मी नक्की झालो, कारण इन्कम टॅक्स मुळे माझे काही खाती बंद झाल्यामुळे प्रॉब्लेम आला. मधल्या काळात इथला 6 महिने व्यापार ज्यावेळेस थांबला त्यावेळेस आम्हाला राजस्थान गुजरातला जावं लागलं. त्यामुळे व्याप वाढल्यामुळे माझं डॅमेज थोडंफार झालं, परंतु मी आता तातडीने पेमेंट देण्यासाठी सगळ्यांना जाहीर सांगितलं. एक मला वाटतं मागच्या 1 आठवड्यापूर्वी मी व्हिडिओ सुद्धा प्रसारित केली आणि शेतकऱ्यांची जी मानसिकता कुठंतरी ढासळांची मधली फळी जी यंत्रणा तयार करत होती ती कुजबुजत होती, ती मी स्पष्ट सांगितल्यानंतर लोक खुलली आणि खऱ्या अर्थानं बिगर कमिशनची सुद्धा आवक सर्वाधिक जर आपल्याकडे असेल तर त्याचं एकच धोरण आहे पारदर्शकता. आणि तुमची पारदर्शकता तुमच्या बोलण्यात तुमच्या विचाराच्या धारेत असली पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस बोलता तुमच्या बेबीच्या रेठापासून बोलता, तुम्ही आत्मीयतेने बोलता. तुम्ही कुठेतरी रोजाने आणून इथं जर कोणाला बोलायला लावला असेल तर त्या बोलण्यात धार नसते आणि ज्याची धार असते त्याला बोथांड्याला हत्यार नसतं. ते बोथांड्याला हत्यार किती मारलं तरी तुकडा परत नाही, आणि ज्यावेळेस धार असणारा हत्यार ज्यावेळेस मारतो तर एका घावात अनेक तुकडे केल्याशिवाय राहत नाही. असं ते धार असणं, शब्दात सुद्धा आपली धार विचाराची आहे, पारदर्शकची आहे. म्हणून भाईसाहेब तुमच्या या विचाराला मी सलाम करतो, कारण तुम्हाला असंख्य लोक गाडी मार्केटपर्यंत म्हणजे दुकानापर्यंत असतो सुद्धा अनेक जण तुम्हाला तुमचा नंबर घेऊन तुम्हाला फोनही करत असतील, पण तुम्हाला जिथं पटतं तिथं माल टाकतात. ते ठिकाण कोणतं आहे पुण्यामध्ये आल्यानंतर? कोणतं? केडी चौधरी. ते ठिकाण आहे केडी चौधरी. आणि ह्या ठिकाणाला शोधण्यासाठी ही मंडळी आतुरतेने पाहतात दररोजचा व्हिडिओ. आणि ह्यांचं गाडी सोलापूरला फिरवायची का पुण्याला फिरवायची का नाशिकला फिरवायची का मुंबईला, ज्यावेळेस जिओ शेतकरी जिथं सांगल तिथं गाडी जरी जात असेल तरी ह्यांच्या तोंडून कळत न कळत तरी नावेल. इकडे तिकडे जाण्यापेक्षा शेतकऱ्यांनी एकदा पुढे जाऊन पहा, केडी चौधरीकडे जाऊन पहा. हे ज्यावेळेस मुखातून शब्द येतील तर मला असं वाटतं की याला कमिशन न देणारी मी माझी माणसं जरी तयार केली असेल तर ती आत्मीयतेने तयार केल्यात. म्हणून या बाई साहेबांना या ट्रान्सपोर्ट धंद्यासाठी मी खरं तर शुभेच्छा देईन आणि सलाम करील की आपले ही प्रगती होत असताना तुमच्या भागातल्या शेतकऱ्यांची तुम्ही प्रगती करताय. अल्लाह आपको बरकत देगा. धन्यवाद.